नमस्कार मित्रांनो, आज आपण लाडकी बहीण योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. बघा, अनेक महिला ई-के-वाय-सी चुकीची केलेली आहे किंवा काही कारणामुळे के-वाय-सी पूर्ण झालेले नाही. त्यामुळे काही लाभार्थी महिलांचा हप्ता मिळत नाही आहे. हे प्रत्येकाचा इथे प्रॉब्लेम आहे लाडकी बहीण योजनेचं. पण आता यासाठी सरकारकडून मोठी दिलासा देणारी बातमी पुढे आलेली आहे. मित्रांनो बघा, नवीन निर्णय आलेला आहे. पण आता यासाठी सरकारकडून मोठी अपडेट आलेली आहे. बघा, नवीन निर्णय नेमका काय आहे? ज्या महिलांची ई-के-वाय-सी चुकीची झालेली आहे त्यांसाठी आता फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजेच प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. आता बघा, प्रत्यक्ष तपासणी म्हणजे नेमकी काय आहे? तर यासाठी बघा मित्रांनो, स्थानिक पातळीवर अंगणवाडी सेविका बघा, अंगणवाडी सेविका किंवा अधिकारी महिला यांकडून आता कागदपत्र तपासणी केली जाणार आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला आता अंगणवाडी सेविकामार्फत इथे कागदपत्रे तपासणी केली जाणार आहे. तुमचं आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला किंवा इतर आवश्यक कागदपत्रे, जर तुम्ही खरी इथे के-वाय-सी असाल, म्हणजे खरी जर तुम्ही लाभार्थी असाल लाडकी बहीण योजनेचे, आणि जर तुमची के-वाय-सी चुकून झाली असेल, म्हणजे के-वाय-सी चुकलेली असेल, तर तुमचा अर्ज इथे रद्द केला जाणार नाही. अनेक महिलांनी बघा के-वाय-सी इथे केलेली आहे, मात्र त्यांचा अर्ज इथे बाद झालेला आहे. त्यांना कुठल्याच प्रकारचा लाभ मिळत नाही. अशा महिलांनी इथे नाराज व्हायचं नाही, कारण शासनामार्फत आता अंगणवाडी सेविकामार्फत इथे अर्ज केला जाणार आहे आणि त्यांची पुन्हा इथे तपासणी केली जाणार आहे. बघा, तर यासाठी नेमकं महिलांनी नेमकं काय करायचं आहे हे आपण आता बघून घेऊया. बघा, तुम्हाला इथे सर्व कागदपत्र इथे तयार करून ठेवायचं आहे. बघा, घरात सर्व कागदपत्रे तयार ठेवायचं आहे. जेव्हा अधिकारी किंवा अंगणवाडी सेविका सहकार्य करा. मित्रांनो बघा, अंगणवाडी सेविकाला तुम्हाला इथं सहकार्य करायचं आहे, कारण त्यांच्यामार्फतच तुमची प्रत्यक्ष इथे तपासणी केली जाणार आहे लाडकी बहीण योजनेची. तुमची ई-के-वाय-सी जर चुकलेली असेल तर तुम्हाला एक इथे फॉर्म देण्यात येईल. तो अर्ज तुम्हाला भरून त्यांना द्यायचा असतो. त्या अर्ज तुम्हाला तुमची माहिती द्यायची असते. घरात सर्व कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहे. अधिकारी किंवा सेविका आल्यावरच त्यांना सहकार्य करायचं आहे. त्यांना योग्य माहिती द्यायची आहे. यामुळे तुमचा अर्ज पुन्हा मान्य केला जाईल आणि पुढे हप्त्याचे पैसे नक्की मिळतील. मित्रांनो बघा, तुमचा अर्ज जो आहे हा इथे आता पुन्हा इथे रिव्हेरिफिकेशन होणार आहे. तुमच्या अर्जाची पुन्हा इथे तपासणी केली जाणार आहे. जर तुम्ही इथे खरं लाभार्थी असाल तर तुम्हाला इथे लाभ नक्कीच मिळणार आहे. आणि जर तुम्ही इथे चुकीची के-वाय-सी झालेली असेल तुम्हाला इथे लाभ इथे पुन्हा मिळणार आहे. तुम्हाला त्यासाठी अर्ज करायचा असतो आणि तो अर्ज तुम्हाला आपल्या अंगणवाडी सेविकामार्फत करायचा असतो. तर तो अर्ज आत्तापर्यंत यायचा आहे. जो अर्ज जेव्हा शासनामार्फत देण्यात येईल तेव्हा तुम्हाला तो अर्ज भरून द्यायचा आहे. सध्या तो अर्ज यायचाच आहे. जेव्हा तो अर्ज येईल लाडकी बहीण योजनेचा, पुन्हा तुम्हाला पडताळणीसाठी तो अर्ज भरून द्यायचा आहे. तर आपल्या जेवढे काही लाभार्थी महिला आहेत ज्यांचे पैसे अटकलेले आहेत किंवा काही कारणास्तव त्यांना प्रॉब्लेम येत आहे लाडकी बहीण हप्तेबाबत, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.